आणि आता जाऊयात पंढरपुरात सुद्धा उजनी आणि वीर धरणातनं विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। तसंच चंद्रभागा नदीनं सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे। पंढरपुरातील व्यास नारायण वस्तीमध्ये हे पाणी आता शिरण्यास सुरुवात झाली आहे। तर प्रशासनाकडून जवळपास 100 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। उजनी धरणातनं 1,30,000 क्युसेक वेगानं तर वीर धरणामधून 42,000 क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू आहे। या संदर्भातही अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी लव्हेकर यांच्याकडून। रवी, काय अधिकचे अपडेट्स पंढरपुरातले? बरोबर आहे मोहिनी, उजनी आणि वीर धरणातून सोडलेलं पाणी आता ह्या पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं ही चंद्रभागा नदी आता दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 1,70,000 क्युसेक्सच्या दोन्ही धरणातून सोडलेल्या पाण्यापैकी 1,10,000 क्युसेक्सनं आता ही चंद्रभागा नदी वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि हे पाणी आज सकाळपासून चंद्रभागा नदीलगत असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये देखील घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 20 ते 25 घरांमध्ये हे पाणी आता घुसलेलं आहे। कालच प्रशासनानं तेथील लोकांचं स्थलांतरित केलं होतं आणि या पाण्याची पातळी अजून एक 5 ते 10 फूट वाढण्याची शक्यता देखील प्रशासनानं वर्तवलेली आहे। या भागातील जे नगरसेवक आहेत पापरकर यांनी देखील येथील सर्व लोकांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर मंदिर प्रशासनानं देखील काही संत पेटील भागातील कुटुंब स्थलांतरित त्यांची व्यवस्था मंदिर समितीने केलेली आहे। असं एकंदरीत प्रशासन आता पूर्ण अलर्ट मोड आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जे काही भाविक चंद्रभागा नदीमध्ये स्नान करता येतात त्यांना देखील आता मज्जाव करणे प्रशासनाकडून या सगळ्या गोष्टी नक्कीच रवी, या संदर्भातली अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या